नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सदानंद भणगे यांची कथा पोर्ट्रेट. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सदानंद भणगे लिखित पोर्ट्रेट. डोळ्यादेखत भडाभडा पेटला होता स्टुडिओ. असंख्य पेंटिंग्ज जळून खाक झाली. आयुष्यभराची मेहनत अशी नष्ट होताना दिसत होती. ती नुसती चित्र नव्हती, चित्रकार भास्कर यांचा जीव की प्राण होती. प्रत्येक चित्र एका एका सुवर्ण क्षणाची आठवण होतं. राजे महाराजांची चित्र त्यांच्या राजवाड्यात जाऊन काढणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ती एक सुवर्ण ठेव होती. अनेक दिवंगत चित्रपट कलावंत तारकांची त्यांच्या सहीनं घेतलेली चित्र अनमोल ठेवा होती. चाहत्यांनी भास्करजींना ती लाखो रुपये देऊन मागितली होती, तरीही त्यांनी दिली नव्हती. त्यांच्या मते त्या चित्रांची किंमत होऊच शकत नव्हती. आज ती चित्र त्यांच्या डोळ्यात देखत जळत होती आणि ते काहीच करू शकत नव्हते. आणखी एक मौल्यवान चीज ते गमावून बसले होते. रहमान. सतत सावलीसारखा असणारा, त्यांची काळजी घेणारा, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा, भावासारखा रहमान आगीत होरपळून गेला होता. जीवाच्या आकांतानं रहमान अशी किंकाळी फोडून ते तशाही परिस्थितीत धावत स्टुडिओकडे निघाले होते. त्यांना माहीत होतं आपली जीवापाड जपलेली चित्र वाचवण्याच्या नादातच रहमान आत अडकला असणार. नाहीतर केव्हाच तो बाहेर पडू शकला असता. तो पण भास्करजी भास्करजी म्हणून ओरडत असणार. ते धावू पाहत होते, पण पोलिसांनी आणि आसपासच्या लोकांनी त्यांना धरून ठेवलं होतं. ते आत जायला तडफडत होते, रहमानला वाचवा म्हणून ओरडत होते, पण बघण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं. एखाद्या लहान मुलासारखे धाय मोकलून ते रडत होते. काही तरुण मुलं रहमानला वाचवायला आत जाऊ पाहत होती, पण आतलं सगळं सामान लाकडीच होतं. भराभर पेटत होतं, धडाधड खाली कोसळत होतं. कुणी काहीही करू शकलं नव्हतं. सगळ्या स्टुडिओची राख रांगोळी झाल्यानंतर भास्करजींच्या लक्षात आलं, भावासारखा रहमान तर गेलाच. त्याबरोबर लाख मोलाची पेंटिंग्स नाही तर चित्रकलेवरची देश विदेशातून गोळा केलेली अनेक दुर्मिळ पुस्तकंही जळून खाक झाली होती. अनेक डायऱ्या जळाल्या होत्या. त्या जी काही थोर मंडळी भेट देऊन गेली त्यांचे अभिप्राय होते. त्यांची हस्ताक्षरं आणि सह्या हा फार मोठा अनमोल ठेवा आता नामशेष झाला होता. त्यांनी चित्रकलेवर लाखो रुपये कमवले होते. पैशांची कधी फिकीरच केली नव्हती. फक्त त्यांनी चित्रकलेवरच प्रेम केलं होतं. आले तसे लाखो रुपये वाटलेही. काही जणांना दान तर काही जणांनी परत द्यायच्या बोलीवर नेले होते. त्यांनी व्यवहार कधी पाहिलाच नव्हता. मात्र भानुमतीने त्यांच्या पत्नीने जेवढं जमेल तेवढं लिहून ठेवलं होतं. त्या डायऱ्याही स्टुडिओतच होत्या, त्याही जळाल्या. रोजच्या आलेल्या पैशांचा व्यवहार रहमानच बघायचा. 2-3 दिवसांनी एकदम कॅश हिशोबासह भानुमतीला द्यायचा. भास्कर कधीच किती पैसे आले ते बघत नसत, विचारत पण नसत. भास्करचाच नव्हे तर भानुमतीचाही रहमानवर पूर्ण विश्वास होता. रहमानला कोणी नातेवाईक नव्हतं. त्याला भास्कर आणि भानुमतीनं घरच्यासारखं सांभाळलं होतं. सगळं संपून गेलं होतं. काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. कुठली कागदपत्र नाहीत का कॅश नाही. आता त्यांच्याकडे फक्त राख शिल्लक राहिली होती. हताश होऊन दोघेही बघत होते. भास्कर देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध होते. त्यांचे चाहते सर्वदूर पसरले होते. आगीची बातमी समजताच मदतीचा ओघ सुरू झाला. पैसे जमा होऊ लागले. स्टुडिओ उभा होऊ लागला.
पण त्यात प्राण नाही असंच भास्करजींना वाटत होतं. राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक प्रसिद्ध कलावंत, खेळाडू यांच्या समोर बसून त्यांनी चित्र रेखाटली होती. त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. ते सारं आता पुन्हा मिळवणं केवळ अशक्य होतं. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी नावाजलेली मंडळी आहेत, सेलिब्रिटीज आहेत. अशा वेळी भास्करना खास निमंत्रण असे. कार्यक्रम चालू असताना भास्कर त्यांची चित्र काढत असत. त्यांनी काढलेली पोर्ट्रेट्स म्हणजे आत्ता आपल्याशी बोलायला लागतील अशी दिसायची. सगळं सभागृह टाळ्यांचा कडकडाट करत असे. ती नावाजलेली मंडळी चित्रावर सह्या करत आणि ती चित्र भास्करच्या स्टुडिओत मानानं विराजमान होत असत. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी रहमान बरोबर असे. आज ती सारी चित्रही त्याच्याबरोबरच नष्ट झाली होती. भास्करनं आपलं आयुष्यच संपल्यासारखं वाटत होतं. त्या भीषण प्रसंगानंतर भास्कर उभेच राहू शकले नाहीत. त्यांचा हात पूर्वीसारखा चालतच नव्हता. कॅनव्हास समोर ब्रश घेतला की त्यांना आठवायचं जळालेलं एखादं तैलचित्र आणि शेजारी उभा असणारा रहमान. मग हात थरथरायला लागायचा. समोर धडधडणाऱ्या ज्वाळा दिसायच्या. सगळे रंग आपल्या अंगावर येत आहेत असं जाणवायचं. त्यांनी धसकाच घेतला. डोक्यावर परिणाम झाल्यासारखे ते वागू लागले. रात्री अपरात्री उठून बोलू लागले. रहमान, अरे बाबा, मी जागतोय, तू कशाला थांबतोयस? जा की आराम कर, उद्या CMचं पोर्ट्रेट काढायचंय. भानू, आपलं पंडितजींचं चित्र नीट ठेवा, त्यांची लफेदार सही आहे त्याच्यावर. भानू, त्या लंडनच्या मित्रानं पाठवलेलं व्हॅन गॉग चित्राचं पुस्तक नीट ठेवलंस ना ग? शोधून ठेवा, उद्या मला लागणार आहे ते. अरे कोणीतरी रहमानला वाचवा. मध्येच जीवाच्या आकांतानं ते ओरडत. भानुमतीला, त्यांच्या पत्नीला हे बघवायचं नाही. अनेक डॉक्टर्स झाले, मानसोपचार तज्ज्ञ झाले, सगळ्यांचं एकच मत. एकाएकी सर्वस्व गेल्यामुळे धक्का बसलाय, सुधारणं अवघड आहे. रविराजला, त्यांच्या मुलाला हे पाहून खूप दुःख व्हायचं. एकेकाळी कायम हसतमुख असणाऱ्या, जीवन भरभरून जगणाऱ्या आपल्या वडिलांची अशी अवस्था व्हावी. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण भास्कर या दुःखातनं सावरूच शकले नाहीत. रविराजनं त्यांचा वारसा पुढे चालवायचं ठरवलं. जिद्दीने पुन्हा स्टुडिओ नावारूपाला आणायचं ठरवलं. त्यांनी चित्रकलेत रस घ्यायला सुरुवात केली. काही वर्षातच त्यांनी नाव कमावलं. देश परदेशात त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरायला लागलं. पूर्वी त्याला भास्करजींचा मुलगा म्हणून ओळखत, आता भास्करना चित्रकार रविराजचे वडील म्हणून ओळखू लागले. रविराजची चित्र लिलावात विकली जायची तेव्हा त्यालाही पैसे मिळायला लागले. त्याची चित्र मोठमोठ्या कलावंतांच्या दिवाणखान्यात विराजमान व्हायला लागली. काळ लोटला तसं लोक भास्करना विसरायला लागले. त्यांच्या चित्रांचा आणि स्टुडिओ जळण्याचा एक दंतकथा बनून राहिली होती. कधी वृद्ध लोकात गप्पांच्या नादात हा विषय निघे आणि हळहळ व्यक्त होत असे. भास्करजींच्या स्टुडिओच्या फक्त भिंती आणि छप्परच उभं राहिलं. पूर्वीचा जिवंतपणा परत निर्माण होऊ शकला नाही. त्यांनी चित्र काढणंच बंद केलं. जुन्या आठवणीत ते रमायला लागले. एकटं कुठेतरी दूरवर बघत बसत. भास्कर मनस्वी कलावंत होते. चित्रकलेच्या प्रेमाशिवाय त्यांना काही सुचतच नसे. एखादा नवखा गरीब चित्रकार आला तर ते त्याच्याकडून काहीही न घेता मार्गदर्शन करत, आपल्या घरी ठेवून घेत. त्याच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था घरीच होत असे. अशा काही चित्रकारांना त्यांनी लाखो रुपयांची मदतही केली होती. अनेक जण पैसे मिळायला लागले की त्यांचे पैसे परत करत, काही सोयीस्कररित्या विसरून जात. अनेक वेळा भानुमती भास्करवर चिडत असे, निदान मला सांगत जा असं म्हणत असे. जे आठवेल ते कधी कधी ते सांगतही असत, पण बरेचदा कामाच्या नादात विसरून जात. हसत आणि म्हणत, अगं भानू, जाऊ देत ग, परमेश्वर पैसे देतोय ते चित्रकलेमुळेच, आणि तेच आपण भावी चित्रकारांना देतोय. भानुमती म्हणे,
अहो पण काही व्यवहार पहा ना. तुमच्या अशा स्वभावाचा लोक फायदा घेत आहेत. लाखो रुपये कमावत आहेत, पण तुम्ही दिलेले पैसे परत करत नाहीयेत. जरा लक्ष द्या. रहमान आहे म्हणून निदान पैसे तरी दिसत आहेत मला, नाही तर तुम्ही सगळे वाटून टाकले असते. यावर भास्कर नुसते हसत. अनेक वेळा रहमान म्हणत असे की भास्करजी, निदान मी कोणाला किती पैसे दिले, कशासाठी दिले, ते तरी लिहून ठेवलेलं बघत तर जा. भास्करजी म्हणत, स्वच्छ मनानं दिलेलं धन आपोआप परत येतं रहमान. भानुमती आणि रहमान डायऱ्यांमध्ये बऱ्याचशा नोंदी करून ठेवत असत. त्या डायऱ्याच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं सगळं संपलं होतं. आणि आता तर खुद्द भास्करना काही आठवत नव्हतं. कालांतरानं भास्करकडे काम येणं बंद झालं. त्यांना कार्यक्रमांना बोलावणं कमी झालं. मग त्याचाही त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला. भानुमती त्यांना दूषणं देत बसत असे. ते शांतपणे सगळं ऐकून घेत असत. दुसरा पर्यायच नसे. जणू ते खूप मोठी चूक करून बसलेत. रविराज हे सारं बघून नाराज होत असे. सारंच अनाकलनीय होतं. सर्वस्व जळून गेल्यानंतर आणि रहमानला गमावल्यानंतर भास्करांच्या हातातली कला लुप्तच झाली. पुन्हा ते चित्र काढूच शकले नाहीत. समाज उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतो, या नात्यानं त्यांना सगळे विसरून जायला लागले. पण इकडे रविराजच्या चित्रांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. त्याच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईच्या आर्ट गॅलरीत भरलं. अनेक श्रीमंतांनी, जाणकारांनी चित्र खरेदी केली. त्याच्या कलेची कदर व्हायला लागली. तसं त्यांनी मुंबईलाच राहायचं ठरवलं. इकडे गावाकडे भग्न स्टुडिओच्या शेजारी 2 खोल्या बांधून भास्कर आणि भानुमती राहायला लागले. रविराजचं काम वाढलं तसं त्यांनी मुंबईपासनं दूर गावाबाहेर त्याचा नवीन स्टुडिओ घेतला. वडिलांसारखंच त्याचंही काम रात्री अपरात्री झाले. अशा वेळी कोणाचा अडथळा येत नसे, फोन वाजत नसे, कोणी पेंटिंग खरेदी करायला किंवा स्टुडिओ पाहायला येत नसे. पहाटे 3-4 वाजेपर्यंत भल्या मोठ्या स्टुडिओत एकटंच बसून त्याचा ब्रश चालत असे. मनासारखं काम झाल्याशिवाय तो उठतच नसे. अनेक श्रीमंत मंडळी वाडवडिलांचे जुने फोटोग्राफ्स घेऊन येत. त्यावरून त्यांना कॅनव्हासवर मोठं चित्र काढून हवं असे. रविराज ते हुबेहूब काढून दे. श्रीमंत मंडळीही तो म्हणेल तेवढे पैसे देत असत. काही हौशी मंडळी स्वतःचं चित्र काढून घेण्यासाठी पण येत. रविराज मागेल ती किंमत द्यायला ते सगळे तयार असत. चित्राच्या खाली तो रविराज भास्कर अशी ठळक सही करत असे. वडिलांचं नाव त्याला शाश्वत ठेवायचं होतं. ती पावसाळी रात्र होती. पाऊस झोडपल्यासारखा कोसळत होता. बाहेर पूर्णपणे अंधार होता. स्टुडिओमध्ये रविराजचा हात भराभर चालला होता. बघता बघता समोर नवयवना उभी राहावी असं चित्र तयार व्हायला लागलं. स्वतःच्या किमयेवर स्वतःच खुश होऊन तो गुणगुणायला लागला. एकाएकी विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि दिवे गेले. सगळा स्टुडिओ अंधारात बुडाला. तो बसतो त्या कोपऱ्यातला एक दिवा इन्व्हर्टरवर चालू होता. तो मिणमिणता लागला. त्यांनी पुन्हा काम चालू केलं. तोच स्टुडिओचा दरवाजा खटखटला. क्षणभर त्याला वाटलं आपल्याला भास होतोय. वाऱ्यानं वाजत असावा. त्यांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा जोरात दरवाज्यावर थाप पडली. तो दचकून उठला. त्याला समजेना, एवढा धबधब्यासारखा पाऊस कोसळत असताना इतक्या रात्री एवढ्या लांबवर असणाऱ्या या एकाकी स्टुडिओकडे आलंय तरी कोण. तो सावधतेनं उठला. टॉर्च घेऊन त्यांनी दार उघडलं. धुवाधार पावसात प्रथम काही दिसलंच नाही. पावसाचा शिडकावा एकदम अंगावर आल्यानं तो शहारला, मागे सरकला. थंडगार वाऱ्याच्या झोतानं तो शहारला. दरवाजाबाहेर एक स्त्री उभी असलेली त्याला दिसली. अरे, कोण तुम्ही? इतक्या रात्री पावसात? मला आत या देखील म्हणणार नाही का? काहीशा खोल गेलेल्या आवाजात तिने विचारलं तसा तो खजील झाला. ओ सॉरी, या ना या. कुठून आलात? तुम्हालाच शोधत होते. म्हणजे? अहो, रस्ता चुकले होते. शोधत शोधत आल्यामुळे एवढा उशीर झाला. मग परत मागेही फिरता येईना. अहो, मला फोन करायचा ना.
माझा मोबाईल बंद पडलाय हो, टोटली डेड. विचित्र हसत ती म्हणाली. तुम्ही भिजल्या कशा नाही? पाऊस धुवाधार चालू आहे. अहो, गाडी शेडपर्यंत आली ना स्टुडिओच्या. हो, पावसामुळे आवाज ऐकू आला नसेल किंवा मी माझ्याच नादात असेन. ती एक अंगकाठीनं एकदम बारीक, उंच अशी म्हातारी स्त्री होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमुळे अंदाज येत नव्हता, पण खूप थकलेली वाटत होती. बऱ्याच दिवसांची आजारी असावी अशी. तुम्ही बसा, मी कॉफी करू? पण लाईट्स नाही आहेत. माझ्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे. लाईट येईपर्यंत थांबावं लागेल. राहू द्या हो, तुम्ही सापडलात, फार महत्त्वाचं काम झालं. काय काम होतं माझ्याकडे? भेटायचं होतं. इतके दिवस जमत नव्हतं, आज जमवावंच लागलं. अहो, मग एवढ्या रात्री कशाला यायचं? यावंच लागलं. सांगते ना, सकाळीच निघाले होते. वाटलं होतं लवकर पोहोचू, पण भरकटले. नाही लक्षात आला रस्ता. शिवाय तुम्ही रात्री निवांत भेटाल याची खात्री होती. मग मला तुमच्याशी बोलता येईल. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही तसं नाही, पण बरं तुम्ही बसा, मी हातातलं काम संपवतो. ती समोर येऊन बसली. अंधारातच इकडे तिकडे पाहायला लागली. अगदी वडिलांसारखं रेखाटताय की तुम्ही. तुम्हाला माहिती आहेत बाबा? प्रत्यक्ष भेटीचा नाही योग आला, पण त्यांची 1-2 पेंटिंग्ज आमच्याकडे होती आणि तसे ते प्रसिद्धच होते ना. काय हो? तुम्ही एक पोर्ट्रेट काढायचे किती पैसे घेता? तिने एकदम विचारलं. खरं सांगू का, ते कस्टमरवर अवलंबून असतं. म्हणजे? अहो, काही जणांना आईवडिलांबद्दल अजिबात प्रेम नसतं, पण पैसा खूप असतो. मग जगाला दाखवण्यासाठी आईवडिलांची मोठमोठी पेंटिंग्स करून घेतात. त्यांच्याकडनं जास्त घ्यायचे. बाकीचे नॉर्मल. हसत हसत तो म्हणाला. मग जास्त म्हणजे किती आणि नॉर्मल म्हणजे? ते आमच्या धंद्याचं गुपित आहे. ते जाऊ द्या. तुमचं काय काम आहे सांगा. हुशार आता तुम्ही? ती हसली. ती काहीच बोलेना. त्याला समजेना की हिचं काय काम आहे नक्की. हिचं काम काहीतरी वेगळं असावं असा त्याला संशय आला. बराच वेळ झाल्यावरती म्हणाली, माझं पोर्ट्रेट काढाल? त्याला आश्चर्य वाटलं. ही बाई 80च्या आसपासची दिसतीये. दिसायलाही तशी खास नाही. मग तिला कशाला हवंय पोर्ट्रेट? पण कशाला हवंय तुम्हाला तुमचं चित्र असं विचारायचं धाडस काही त्याला होईना. अहो, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देईन मी. मॅडम, तुम्ही उद्या याल का? काढूयात आपण पोर्ट्रेट. नाही हो, उद्या वेळ नाही आहे. आजचा दिवसच मी कसाबसा काढलाय आणि तुमच्या हातचं पोर्ट्रेट असावं अशी खूप इच्छा आहे. तिचा आवाज थोडा बदलल्यासारखा वाटला. म्हणजे आज आत्ता म्हणताय तुम्ही? हो हो हो, प्लीज नाही म्हणू नका हो. हवं तर मी पैसे अगोदर देते. हे घ्या, ह्यातले सगळे तुमच्यासाठी. असं म्हणून तिने पर्समधनं काढून एक बऱ्यापैकी जाड पुडकं त्याच्या समोरच्या खुर्चीत ठेवलं. नाही नाही, प्रश्न पैशाचा नाही आहे, पण आत्ता माझं एक महत्त्वाचं काम चाललंय. ते झालं की मी झोपणार. विश्रांती आवश्यक आहे मला. फार अर्जंट आहे का हातातलं काम? नाही तसं नाही, पण खूप पैसे घेऊन ठेवलेत का? मॅडम, कधी कधी काहीही न घेता सुद्धा आम्ही चित्र काढतो. मी कोणाचा मुलगा आहे माहिती आहे ना तुम्हाला? अहो, लाखो रुपये वाटलेत त्यांनी आणि मीही. मगाशी मी सहज म्हटलं, पण पैशाचं आमिष दाखवून काम करून घेणार असाल तर माफ करा, मी तुमचं काम नाही करू शकणार. बाहेरचा पाऊस, रात्र आणि तुमचं वय पाहून मी तुम्हाला आत घेतलंय. मला माहिती आहे हो, तुम्हाला दुखावलं, सॉरी. जाते मी. नका काढू पोर्ट्रेट. तुम्हाला भेटले बास, निघते मी. ती उठली सुद्धा. तिचा चेहरा रडवेला झाला होता. त्याला एकदम तिची कीव आली. अहो, पण एवढ्या रात्री भर पावसात कशा जाणार? थांबा, काढू आपण पोर्ट्रेट. तिच्या चेहऱ्यावर एकदम हसू आलं. त्यांनी नवा पेपर घेतला. स्टँडवर, ड्रॉइंग बोर्डवर चढवला आणि अनेक रंग एकत्र करून बेस तयार करून घेतला आणि त्याचा हात भराभरा फिरायला लागला. आता त्याच्या लक्षात येत होतं, तिच्या चेहऱ्यात करारीपणा होता. हिरवटपणाची झाक असणारे तिचे डोळे आजारपणामुळे खोलवर गेले होते. डाव्या डोळ्यावरचा काळा तीळ उठून दिसत होता. तरुणपणी नक्कीच ती सुंदर दिसत असावी. खरं म्हणजे आमच्या एथिक्सप्रमाणे मी तुम्हाला विचारू शकत नाही, पण एवढ्या रात्री, एवढ्या तातडीनं तुम्हाला कशाला हवंय तुमचं पोर्ट्रेट? त्याला रावेना. एक वायदा आहे.
तुम्हाला कळेलच. म्हणजे स्पर्धेला वगैरे पाठवायचं आहे का? लास्ट डेट उद्या आहे वगैरे असं काही? स्पर्धेला? आणि माझं पोर्ट्रेट? ती हसायलाच लागली. अहो माझा चेहरा बघा, अंगयष्टी बघा. कोण देणार आहे बक्षीस? बरं मला बोलायला लावू नका, चित्र बिघडेल. मग दुसरं काही खास कारण? अहो आज माझा वाढदिवस आहे. म्हणजे रात्री 12 वाजता झाला. अच्छा, म्हणजे वाढदिवसानिमित्त आजच काढायचं आहे होय? कोणाला देण्यासाठी का घरात ठेवण्यासाठी तारखेसकट? काहीही समजा तुम्ही. तिचं विचित्र हसणं त्याला खटकलं. मग त्याने काहीच विचारलं नाही. श्रीमंत मंडळी हेकेखोर, एककल्ली असतात त्याला माहिती होतं. तो त्याचं काम करायला लागला. आता तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. बघता बघता हुबेहूब चित्र तयार होऊ लागलं. तो तन्मयतेनं त्याचं काम करत होता. एकदा हातात ब्रश आला की तो देहभान विसरून कामात तल्लीन होत असे. पहाटेचे 3 वाजून गेले तसं त्याचं काम संपत आलं. बाहेर पाऊसही थांबला होता. दिवेही आले. मध्येच तो थांबला. झालं पूर्ण? अहो फायनल टचेस राहिलेत, होऊन जाईल. पण स्टॅमिना भरपूर आहे तुमचा. या वयात इतका वेळ एका जागेवर न हलता बसू शकलात. यावरती छदमी का हसली त्याला समजलं नाही. आपण कॉफी घेऊया, दोघांनाही आवश्यक आहे हो ना? त्यांनी विचारलं पण ती काही बोलली नाही. बहुधा तिची इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात ती असावी. तुम्ही थोड्या रिलॅक्स व्हा, मी कॉफी घेऊन येतो. अहो तुम्ही भेटलात तेव्हाच मी रिलॅक्स झाले. पुन्हा विचित्र हसत ती म्हणाली. ती खुर्चीवरनं उठली. तो आतल्या रूममध्ये कॉफी तयार करायला गेला. 5 मिनिटात तो 2 मग्स घेऊन आला. समोरच्या खुर्चीत ती नव्हती. त्याने इकडे तिकडे बघितलं. त्याला वाटलं पाय मोकळे करण्यासाठी बाहेरपर्यंत गेली असेल. टॉर्च घेऊन तो दारापर्यंत गेला. बाहेर सगळा अंधार होता. रातकिडे जोरानं ओरडत होते. बेडकांचे आवाजही येत होते. तिचा पत्ता नव्हता. कुठे गेली असेल ती? वॉशरूमही बंद होतं. त्याला वाटलं पाऊस थांबला म्हणून गाडीकडे गेली असेल सामान वगैरे आणायला. म्हणून तो थोडा पुढे गेला तर 2-4 कुत्री विव्हळत अंगावर आली. घाबरून तो पुन्हा स्टुडिओकडे आला. आता तो पाऊस थांबला होता. गेली असेल तर कार स्टार्ट केल्याचा आवाज कसा नाही ऐकू आला? त्याला काही समजेना. पहाट व्हायची वेळ आली तरी ती आली नाही. आता मात्र तो चक्रावला. ही बाई आली कुठून आणि गेली कुठे काही कळेना. गप्पांच्या नादात तिने तिचं नाव, पत्ता सांगायचं टाळलं होतं हे आत्ता त्याच्या लक्षात आलं. आपल्याकडून पोर्ट्रेट काढून घेऊन ही बाई अशी गायब का झाली असावी? त्याला काही समजेना. हा सगळाच भास असावा किंवा काम करताना अर्धवट गुंगी आली असावी आणि त्यात स्वप्न पडलं असावं असा विचार त्याच्या मनात आला आणि तो आत आला. पण तेही खरं नव्हतं. समोर काढलेल्या पोर्ट्रेटमध्ये ती स्पष्टपणे त्याच्याकडे बघताना दिसत होती. तेवढ्यात त्याचं लक्ष खुर्चीकडे गेलं. तिने मगाशी काढलेलं पैशाचं पुडकं तसंच होतं. नक्कीच ते ती विसरली नसणार. कारण तिने ते त्याला देण्यासाठी काढले होतं आणि ती म्हणाली होती की ह्यातले सगळे तुमचे. त्याने ते पुडकं उचललं, उघडून बघितलं आणि तो चाट झाला. 2,000च्या नोटांचे गठ्ठे दिसत होते. बापरे, तो गडबडला. त्यांनी पैसे मोजले. 5 लाख. त्याला घाम फुटला. काय प्रकार आहे काही समजेना. एखादं अर्जंट पोर्ट्रेट कितीही श्रीमंत माणसाला काढून द्यायचं असलं तरी तो 10-12 हजाराच्या पुढे जात नव्हता आणि इथे ही बाई 5 लाख रुपये ठेवून गेली होती. कशासाठी? त्याच्यात सद्सद्विवेक बुद्धीला ते पटेना. हे पैसे आपण घ्यायला नकोत. ज्या अर्थी त्या बाईनं पोर्ट्रेट नेलेलं नाही त्या अर्थी ती उद्या परत यायची शक्यता आहे. म्हणून त्याने पोर्ट्रेट झाकून ठेवलं. सर्व सामान आवरून ठेवलं आणि तो झोपायला गेला तेव्हा पहाटे 5 वाजायला आले होते. रविराज दुसऱ्या दिवशी खूप उशिरा उठला. डोकं खूप जड झालेलं होतं. त्याला अगोदर वाटलं आपण नक्कीच स्वप्न पाहिलं. धावत तो पोर्ट्रेटकडे गेला. ती बाई त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतेय असं त्याला वाटलं. त्याला काही समजेना. काही वेळात त्याचा असिस्टंट माधव आला. तो चित्र पाहताच चमकला. अहो सर, काय झकास काढलंय चित्र. जणू काही समोर बसली आहे म्हातारी. अरे ती समोर बसलेलीच होती.
असं म्हणत त्याने काल रात्री घडलेली घटना सांगितली. माधव सुद्धा गडबडला. नाही नाही, शक्य नाही सर. अहो तुम्ही मनानं काढलंय चित्र. अहो इतकी हडकुळी म्हातारी रात्री अपरात्री इथे येणं शक्य नाही सर. आणि ती कार न आली म्हणतोय. मग बाहेर गाडीच्या चाकांचे वळ नको का दिसायला चिखलात? अरे पाऊस केवढा होता. पावसानं निघून गेले असतील. अहो थोडे तरी दिसायला पाहिजे ना सर. तुला खोटं वाटतंय का? हे बघ 5,00,000 देऊन गेली आहे ती. त्यांनी पुडक्यातले पैसे दाखवले. आता तर माधवला चक्करच यायला लागली. एवढ्या रात्री पावसात अंधारात येते काय, चित्र न घेता जाते काय, आणि एवढे पैसे ठेवून निघते काय, सगळं अनाकलनीय. माधव, आपल्याला या बाईला शोधायला हवं. एक तर एवढे पैसे आपल्याला नकोत, आणि तिचं हे पोर्ट्रेट तिला देऊन टाकायला पाहिजे. नाही तुमचं बरोबर आहे सर, पण हिला शोधायचं कुठे आणि कसं? तुम्ही तर तिला तिचं साधं नाव सुद्धा नाही विचारलं, मग पत्ता कसा शोधणार? अरे मी आल्या आल्या विचारलं होतं, तिने शितापिनं टाळलं ते. नंतर बोलण्याच्या नादात गुंगवलं. मग ती काय काय बोलत होती त्यावरून काही क्लू मिळतोय का बघा ना. रविराज आठवायला लागला. खरं सांगू का माधव, तिने स्वतःबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मलाच काही काय विचारून गुंतवून ठेवलं तिने. मला ना हे आता सगळं गूढ वाटायला लागलंय. पण तुम्हाला ती कशी ओळखत होती? कुठे भेट झाली होती? नाही रे, आम्ही कधी भेटलो नव्हतो. हां, पण ती माझ्या वडिलांना ओळखत होती. कारण बोलता बोलता ती म्हणाली की तुम्ही अगदी तुमच्या वडिलांसारखं चित्र काढताय. मग वडिलांना चित्र दाखवा, त्यांना विचारा. बरं झालं निदान पोर्ट्रेट आहे आपल्याकडे, नाही तर काही करता आलं नसतं. आपण 2 दिवस वाट बघू, कदाचित ती येईलही. मग सगळेच प्रश्न मिटतील. हां सर, आली ती तर तिला देऊन टाका पैसे. पण तिचं रात्री अपरात्री येणं, अचानक निघून जाणं, सगळं गूढ आहे रे माधव. त्यावरून तरी मला वाटतं की ती येणार नाही. माधव, मला वाटतं पोर्ट्रेट काढणं हा तिचा बहाणा असावा. मी समजलो नाही. तिला पैसेच द्यायचे होते. कारण पैसे काढून ठेवल्यावर आमच्यात काही चर्चा झाली आणि ती तशीच जायला निघाली होती. मीच तिला थांबवून पोर्ट्रेट काढू म्हटलं. काहीतरी गडबड नक्की आहे सर. थांबू काही दिवस, वाट बघू तिची. इतक्यात निष्कर्ष नको. 2 दिवस उलटून गेले तरी ती आली नाही. रविराज अस्वस्थ होत होता. एक दिवस त्याने ते पोर्ट्रेट घेतलं, गाडीत घातलं आणि तो सरळ गावी आला. आई वडिलांना दाखवलं. भास्करजींना तर काही आठवत नव्हतं. डोक्यावर परिणाम झाल्यासारखे ते वागत होते. भानुमतीबाईंनी स्पष्ट सांगितलं की अशी कोणीही बाई मी पाहिलेली नाही आणि हे पैसे आपले नाहीत, आपण घ्यायचे नाहीत. यांना ते आवडणार नाही. रविराज मुंबईला परत आला. आता त्याला काही सुचत नव्हतं. रोज रात्री ती बाई स्वप्नात दिसत होती. त्यांनी तो फोटो व्हॉट्सअपवर, फेसबुकवर टाकला. कुणाला माहीत असेल तर ताबडतोब संपर्क करायला सांगितलं. पुन्हा काही दिवस गेले. काहीही रिप्लाय नाही. रविराजची अस्वस्थता वाढायला लागली. कुठल्याही परिस्थितीत त्या बाईचा पत्ता लागायलाच हवा. तिने एवढे पैसे का दिले ह्याचाही शोध लागायलाच हवा. त्यांनी सगळ्या वर्तमानपत्रातनं फोटो दिले. रोज तो चातकासारखी वाट पाहायचा. फोन वाजतोय का ते पाहायचा, पण काहीच उपयोग झाला नाही. कोणीही संपर्क केला नाही. प्रश्न पैशांचा तर होताच. एवढे पैसे का दिले? आणि त्याहीपेक्षा त्या बाईचं असं येणं अनाकलनीय होतं. आता त्याला ती आठवली तरी घाम फुटल्यासारखं वाटायला लागलं. चित्र काढण्यातही त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो रात्र जागाच राहायचा. स्टुडिओची दारं उघडी ठेवायचा. त्याला वाटायचं एखाद्या वेळी अपरात्री ती येईल, पण तसं काही घडलं नाही. बरेच दिवस उलटले आणि अचानक एक दिवशी त्याचा फोन खणखणला. इतक्या जोरात की तो दचकला. फोन दुबईहून होता. ती व्यक्ती हिंदीत बोलत होती. मेरा नाम सलीम है. हमारा यहाँ बहुत बड़ा मॉल है. इंडिया से हमेशा कुछ चीज़ें आती है. कभी कभी पेपर रैपिंग में आती है. आज हम कुछ चीज़ें निकाल के देख रहे तो पेपर में हमें अचानक हमारे माजी का फ़ोटो नज़र आया. ताज्जुब की बात है, कुछ गड़बड़ है. आपको हमें मिलना होगा. ये मामला क्या है? रविराजनं घडलेली घटना इत्यंभूत सांगितली. नहीं, ये हो ही नहीं सकता. आप कौन हो? और इतने यकीन के साथ कैसे बोल रहे हो कि ये औरत आपकी आई थी? अरे देखो, ये मेरी अम्मा ही हो सकती है. या हमसे कोई गलतफहमी हो रही है, मेरी समझ में नहीं आ रहा. क्योंकि हम लोग तो कभी इंडिया में आए नहीं.
आपको मिलना ही पड़ेगा। यहाँ हमारा बहुत बड़ा कारोबार है। अभी तो हम वहाँ आ भी नहीं सकते। मुझे बताओ, क्या आप यहाँ आ सकते हो? आपका आने जाने का खर्चा हम दे देंगे। फोनमध्ये खूप डिस्टर्बन्स होता. रविराज म्हणाला, गेले कित्येक दिवस मी अस्वस्थ आहे. मी शोध घेण्यासाठी दुबईलाच काय, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात यायला तयार आहे. खर्चाची चिंता करू नका. सलीमनी पत्ता कळवला आणि दुबईला एअरपोर्टवर न्यायला यायचं त्याने कबूल केलं. काहीतरी मार्ग निघेल या विचारानं रविराजनं दुबईला जाण्याचं नक्की केलं. तातडीने तिकीट बुक केलं आणि तो निघाला. एअरपोर्टला उतरताच त्याच्या नावाचा बोर्ड घेऊन एक इसम तयार होता. हा त्यांचा ड्रायव्हर होता. मोठी आलिशान कार घेऊन आला होता तो. घरी जाताना ड्रायव्हरशी बोलताना त्याच्या लक्षात आलं की गडगंज श्रीमंत अशी ती खूप मोठी फॅमिली होती. घरात अनेक माणसं होती. खूप मोठा बिझनेस होता. 2 मोठे डिपार्टमेंटल स्टोअर्स होते. घरी पोचताच सगळेजण त्याला भेटायला आले. भरपूर सरबराई झाली. फोनवर बोलणारा सलीम म्हणाला, थोडी देर आराम करो, बाद में बातें करेंगे. रविराज मात्र थांबायच्या तयारीत नव्हता. कधी एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतोय असं त्याला झालं होतं. काही वेळात सलीम फ्रेश होऊन आला. त्याची बायको आणि इतर कुटुंबीय पण जमा झाले. रविराजनं सोबत आणलेलं पोर्ट्रेट दाखवताच सगळे आश्चर्यचकित झाले. अरे ये तो अम्मी है. देखो देखो, बाएं आंख के ऊपर काला तिल जो है. अरे पर वो इंडिया कैसे जा सकती है? ये कोई उसकी जुड़वा बहन तो नहीं है? एक भाऊ म्हणाला. मग आहेत कुठे अम्मीजी? मला त्यांना भेटायची उत्सुकता आहे. तुम्ही बोलवा ना त्यांना प्लीज. आणि हे त्यांनी दिलेले पैसे घ्या. मला नकोय ते पैसे. आहो. रविराजला घाई झाली होती. देखो वो अभी आ नहीं सकती. म्हणजे अम्मीजी या जगात नाही आहेत. दुर्दैवानं ते गेल्या. कधी? खूप आजारी होत्या. त्यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्या गेल्या. सुबह से वो बहुत खुश थी. लेकिन रात को. रविराजला चक्कर यायला लागली होती. म्हणजे त्याच रात्री. सलीमच्या घरचेही चक्रावले. सलीमनं अम्मीचे काही फोटो आणून दाखवले तेव्हा तर त्याची खात्रीच पटली. अहो पण हे शक्य कसं आहे आणि पैसे द्यायचं काय कारण? ठेरो थोडे. मला आता अर्थ लागतोय बरं का. सलीमची बायको बोलायला लागली. अम्मी जी बचपन में इंडिया में थी. कधी कधी त्या माझ्याशी खूप बोलत, लहानपणीच्या आठवणी सांगत. तेव्हा त्या सांगत की इंडियात लहानपणी त्यांचा कोणी मित्र होता आणि त्यांनी अम्मीजींना मदत केली होती. तिच्या वडिलांना बिझनेससाठी 1,00,000 रुपये दिले होते त्यांनी त्या काळी. पर हालात ऐसे बिगडे की अम्मीजी के पिताजी को दुबई आना पडा. कुणाला त्यांना काही कळवता आलं नाही. हो का? मग काय नाव काय होतं त्यांच्या मित्राचं? रविराजला राहावेना. क्या था नाम बताया था अम्मी ने. रहमान ऐसे बोली थी वो. आणि आता काही दिवसापासून ते अचानक अम्मीजींच्या स्वप्नात येऊन सांगायला लागले होते. ते स्वप्नात येऊन म्हणायचे की कमीत कमी ते 1,00,000 रुपये तरी तू परत कर. खरं तर कितीही पैसे दिले तरी परतफेड होणार नाही. भास्करचे उपकार आहेत माझ्यावर आणि तुझ्यावर सुद्धा. जोपर्यंत त्यांना पैसे परत मिळणार नाहीत, माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. कई बार अम्मी ने मुझे सुनाया था. अम्मी जी के आत्मा को शांति नहीं मिलती अगर वो आपको नहीं मिलती और पैसे वापस नहीं करती. हे ऐकलं आणि सलीम ढसाढसा रडायला लागला. हो, शेवटच्या दिवशी त्या गुंगीत बोलत होत्या. मुझे जाना ही पडेगा, ढूंढना ही पडेगा. रहमान मैं जाऊंगी, नहीं तो मुझे खुदा माफ नहीं करेगा. आज त्या बोलण्याचा अर्थ कळतोय. पण मग पोर्ट्रेट कशाला काढून घेतलं त्याने? वो तो बहाना था ना रविराज जी. वो मिलने कैसे आती फिर आपको. आणि त्या तुमच्याकडनं निघालेही होत्या. तुम्हीच थांबवलं. पोर्ट्रेट काढू म्हणाला. पैसे तो दे रखे थे ना उन्होंने. आणि तुम्हाला समजायला हवं होतं ना कशाचे पैसे आहेत. सलीमची बायको आणखीन काय काय बोलत होती. रविराजला काहीही ऐकू येत नव्हतं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता. रविराजला वडिलांची तीव्रतेनं आठवण होती ती. लवकरात लवकर त्यांना पैसे परत करायला हवे तो स्वतःशी बोलत होता. माय गॉड,
म्हणजे त्यांना फक्त पैसे परत करायचे होते म्हणून. अचानक त्या पेंटिंग्सवरचे रंग धूसर होत आहेत असं रविराजला वाटायला लागलं. श्रोते हो, ही होती सदानंद भणगे सरांची कथा पोर्ट्रेट. या कथेतली सर्व पात्रांची नावं, घडलेल्या घटना, घटनांची ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठे साधर्म आढळलं तर तो फक्त योगायोग समजावा. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडली असेल लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.